नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र रक्षक यूट्यूब चॅनल तुमचं सहर्ष स्वागत आहे। तर आपण सुरू केलेल्या इतिहास क्वेश्चन भागमधला आज भाग नंबर 5वा व्हिडिओ आहे। मित्रांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये 400 प्रश्न कव्हर केले होते इतिहासाचे। आज आपण 400 ते 500 टोटल 100 प्रश्न कव्हर करणार आहोत। मागील व्हिडिओमधील प्रश्न आहे 400वा, 1917 मध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणारा कायदा कोणी केला? तर हा कायदा सयाजीराव गायकवाड यांनी केला होता। प्रश्न क्रमांक 401, प्रश्न क्रमांक सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ कोणाच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाला? तर सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाला। प्रश्न विचारतात पोलीस भरतीला आपल्याला की महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मृत्यूनंतर कोणता ग्रंथ प्रकाशित झाला? तर तो कोणता आहे? सार्वजनिक सत्यधर्म। प्रश्न क्रमांक 402, प्रश्न सक्तीच्या सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची मागणी करणारे भारतीय कोण? तर सक्तीचे प्राथमिक शिक्षणाची मागणी करणारे भारतीय आहेत महात्मा ज्योतिबा फुले। प्रश्न क्रमांक 403, विधवा केशवपण या दुष्ट प्रथेविरुद्ध संघर्ष करणारे समाजसुधारक कोण? तर विधवा केशवपण या दुष्ट प्रथेविरुद्ध संघर्ष करणारे महात्मा ज्योतिबा फुले हे समाजसुधारक होते। प्रश्न क्रमांक 404, सरकारी नोकऱ्यांमध्ये मागासवर्गीयांसाठी सर्वप्रथम 50% आरक्षण देण्याचे श्रेय कोणास जाते? तर हे श्रेय राजश्री शाहू महाराजांनी जाते। त्यांनी 50% आरक्षण दिले होते मागासवर्गीयांना सर्वप्रथम सरकारी नोकऱ्यांमध्ये। प्रश्न क्रमांक 405, केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण होते? तर केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक गोपाळ गणेश आगरकर होते। मित्रांनो, आपल्या व्हिडिओला लाईक करायचा आहे, कमेंट करायचा आहे आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे। प्रश्न क्रमांक 406, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कोठे झाला? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म महू मध्य प्रदेश या राज्यामध्ये झाला। प्रश्न क्रमांक 407, रास्ता गुप्तार खरी बातमी हे वृत्तपत्र कोणत्या समाजसुधारकाचे आहे? तर खरी बातमी हे वृत्तपत्र दादाभाई नौरोजी या समाजसुधारकाचे आहे। प्रश्न क्रमांक 408, डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस हे पुस्तक कोणी लिहिले? IMP प्रश्न आहे। तर डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस हे पुस्तक गोपाळ गणेश आगरकर यांनी लिहिलेलं आहे। पुढील प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 410, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे जन्मस्थान कोणते आहे? तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे जन्मस्थान यावली जे जिल्हा अमरावती या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक 411, विश्रामबाग वाड्यामध्ये कोणत्या समाजसुधारकाचा सत्कार करण्यात आला होता? तर विश्रामबाग वाड्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले या समाजसुधारकाचा सत्कार करण्यात आला होता। प्रश्न क्रमांक 412, 52 काशी सोबत रत्नाकर हा या काव्यसंग्रहाच्या कर्त्या कोण आहेत? IMP प्रश्न आहे। तर 52 काशी सोबत रत्नाकर या काव्यसंग्रहाच्या कर्त्या सावित्रीबाई फुले आहेत। प्रश्न क्रमांक 413, महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा कोठे काढली? तर महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा भिडेवाडा पुणे या ठिकाणी काढली। प्रश्न क्रमांक 414, भारतीय शिक्षिका आणि मुख्याध्यापिका म्हणून कोणास ओळखले जाते? तर भारतीय शिक्षिका आणि मुख्याध्यापिका म्हणून सावित्रीबाई फुले यांना ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 415, हंटर आयोगापुढे साक्ष देताना मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षणाची मागणी कोणी केली? तर ही जी मागणी केली होती ती महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली होती। प्रश्न क्रमांक 416, कोल्हापुरात 1911 मध्ये सत्यशोधक समाजाची शाखा कोणी स्थापन केली? IMP प्रश्न मित्रांनो, तर राजश्री शाहू महाराजांनी केली आहे। लक्षात ठेवा, सत्यशोधक समाज पण हा कुठे आहे? कोल्हापुरात 1911ला। त्याची स्थापना कोणी केलेली आहे? राजश्री शाहू महाराजांनी। लक्षात ठेवा। प्रश्न क्रमांक 417, कोणाला कोकणचे गांधी म्हणून ओळखले जाते? तर आप्पासाहेब पटवर्धन यांना कोकणचे गांधी म्हणून ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 418, स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी केली? तर स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशनची स्थापना 1897 साली केली। प्रश्न क्रमांक 419, कोणास महाराष्ट्राचे ईश्वरचंद्र विद्यासागर म्हणून संबोधले जाते? तर विष्णुशास्त्री पंडित यांना महाराष्ट्राचे ईश्वरचंद्र विद्यासागर म्हणून संबोधले जाते। प्रश्न क्रमांक 420, कोल्हापूर येथे जातवार वसतिगृहे स्थापन करणारे समाजसुधारक कोण? तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जातवार वसतिगृह स्थापन करणारे समाजसुधारक आहेत राजश्री शाहू महाराज। प्रश्न क्रमांक 421, रयत शिक्षण संस्थेचे ब्रीदवाक्य कोणते आहे? तर रयत शिक्षण संस्थेचे ब्रीदवाक्य स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद। प्रश्न क्रमांक 422, महात्मा ज्योतिबा फुले यांचे निधन कोणत्या दिवशी झाले? तर महात्मा ज्योतिबा फुले यांचे निधन 28 नोव्हेंबर 1890 साली झाले। प्रश्न क्रमांक 423, कोल्हापूर संस्थानातील महार वतने कोणी रद्द केली? IMP प्रश्न आहे। तर कोल्हापूर संस्थानातील महार वतने ही राजश्री शाहू महाराजांनी रद्द केली। पुढील प्रश्न पाहूया, तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला आपल्या नवीन विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब करायचं आहे। पुढील प्रश्न आहे 425, ताराबाई मोडक यांनी आदिवासींसाठी कोणत्या जिल्ह्यात कार्य सुरू केले? तर ताराबाई मोडक यांनी आदिवासींसाठी ठाणे जिल्ह्यामध्ये कार्य सुरू केले। प्रश्न क्रमांक 426,
सुधारक हे साप्ताहिक कोणत्या समाज सुधारकांनी सुरू केले? तर सुधारक हे साप्ताहिक गोपाळ गणेश आगरकर यांनी सुरू केले होते. प्रश्न क्रमांक 427, एक गाव एक पानवटा या पुस्तकाचे लेखक कोण? तर एक गाव एक पानवटा या पुस्तकाचे लेखक आहेत डॉक्टर बाबा आढाव. प्रश्न क्रमांक 428, सार्वजनिक सभेची पुण्यात कोणी स्थापना केली? तर सार्वजनिक सभेची स्थापना पुण्यामध्ये गणेश वासुदेव जोशी, ज्यांना आपण सार्वजनिक काका म्हणतो, त्यांनी स्थापना केली. प्रश्न क्रमांक 429, खालीपैकी तलाठी शाळांची स्थापना कोणी केली? तर तलाठी शाळांची स्थापना कोणी केलेली आहे? राजश्री शाहू महाराजांनी केलेली आहे. प्रश्न क्रमांक 430, कोल्हापुरात खासबाग कुस्ती आखाड्याची स्थापना कोणी केली? तर कोल्हापुरात खासबाग कुस्ती आखाड्याची स्थापना राजश्री शाहू महाराजांनी केलेली आहे. प्रश्न क्रमांक 431, शेतकऱ्यांच्या आसूड हे पुस्तक कोणत्या समाजसुधारकाने लिहिले आहे? तर शेतकऱ्यांचा आसूड हे पुस्तक महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिलेलं आहे. मित्रांनो, IMP प्रश्न आहेत, हेच पोलीस भरतीला रिपीट झालेले प्रश्न आहेत. प्रश्न क्रमांक 432, डिस्प्रेस क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली? तर डिस्प्रेस क्लासेस मिशनची स्थापना विठ्ठलरामजी शिंदे या समाजसुधारकांनी केली. त्यानंतर पुढील प्रश्न 433, टेंभू तालुका कराड हे कोणत्या समाजसुधारकाचे जन्मगाव आहे? तर टेंभू तालुका कराड हे गोपाळ गणेश आगरकर या समाजसुधारकाचे जन्मगाव आहे. प्रश्न क्रमांक 434, महात्मा ज्योतिराव फुले यांचे मूळ गाव कोणते आहे? तर महात्मा ज्योतिराव फुले यांचे मूळ गाव कडगुण, जिल्हा सातारा आहे. प्रश्न क्रमांक 435, समर्थ रामदास स्वामींचे संपूर्ण नाव काय आहे? तर समर्थ रामदास स्वामींचे संपूर्ण नाव आहे नारायण सुरेजी ठोसर. प्रश्न क्रमांक 436, समाज स्वास्थ्य हे मासिक कोणी सुरू केले आहे? फेरी IMP प्रश्न आहे मित्रांनो. तर र.दो. कर्वे यांनी सुरू केलेले आहे. धोंडो केशव कर्वे यांचे पुत्र र.दो. कर्वे यांनी सुरू केलेले आहे, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न 437, ग्रामीण भागात शिक्षण प्रसाराचे कार्य सर्वात अधिक कोणत्या संस्थेने केले? तर रयत शिक्षण संस्था सातारा या ग्रामीण भागातील शिक्षण प्रसाराचे कार्य या संस्थेने सर्वात अधिक केलेले आहे. प्रश्न क्रमांक 438, साने गुरुजींचे पूर्ण नाव काय? तर साने गुरुजी यांचे पूर्ण नाव आहे पांडुरंग सदाशिव साने. पुढील प्रश्न पाहूया, तोपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. प्रश्न क्रमांक 440, रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? तर रयत शिक्षण संस्थेची स्थापना कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केलेली आहे. प्रश्न क्रमांक 441, कृष्णकाठ हा ग्रंथ कोणी लिहिला? तर कृष्णकाठ हा ग्रंथ यशवंतराव चव्हाण यांनी लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 442, महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा कधी काढली? तर महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा 1848 मध्ये भिडेवाड्यामध्ये काढलेली आहे, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 443, एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंत हा संदेश कोणाचा आहे? तर हा संदेश संत तुकाराम महाराजांचा आहे. मित्रांनो, ह्या संदेशाचा असा अर्थ आहे की आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे. एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंत, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 444, गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर गुलामगिरी हे पुस्तक महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिलेले आहे. प्रश्न क्रमांक 445, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलेली आहे. प्रश्न क्रमांक 446, पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली आहे? तर पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली आहे. प्रश्न क्रमांक 447, मराठी भाषेचे शिवाजी कोणास म्हटले जाते? तर मराठी भाषेचे शिवाजी विष्णुशास्त्री चिपळूणकर यांना म्हटले जाते. मित्रांनो, प्रश्न खूप महत्त्वाचे, तुम्हाला पाहूनच कळाले असेल. प्रश्न क्रमांक 448, महाराष्ट्रात आदिवासी शिक्षणासाठी बालवाडी पद्धती कोणी सुरू केली? तर महाराष्ट्रात आदिवासी शिक्षणासाठी बालवाडी पद्धत ताराबाई मोडक यांनी सुरू केली. प्रश्न क्रमांक 449, ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिला? तर ग्रामगीता हा ग्रंथ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी केलेला आहे. प्रश्न क्रमांक 450, सत्यशोधक समाजाचे मुख्य उद्दिष्ट काय होते? तर सत्यशोधक समाजाचे मुख्य उद्दिष्ट सामाजिक समता प्रस्थापित करणे. प्रश्न क्रमांक 451, अस्पृश्यता निवारण चळवळीत महत्त्वाचे कार्य कोणी केले? तर अस्पृश्यता निवारण चळवळीत महत्त्वाचे कार्य विठ्ठलरामजी शिंदे यांनी केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 452, विद्येविना मती गेली या ओळी कोणाच्या आहेत? तर विद्येविना मती गेली या ओळी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या आहेत. प्रश्न क्रमांक 453, रयत शिक्षण संस्थेचे मुख्यालय कोठे आहे? तर रयत शिक्षण संस्थेचे मुख्यालय सातारा जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 454, भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? तर भारत सेवक समाजाची स्थापना गोपाळकृष्ण गोखले यांनी केलेली आहे. प्रश्न क्रमांक 455, आनंदवन प्रकल्प कोणी सुरू केला आहे? तर आनंदवन प्रकल्प हा बाबा आमटे यांनी सुरू केलेला आहे. पुढील प्रश्न पाहूया, तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. प्रश्न क्रमांक 457, दीनबंधू हे उत्पत्र कोणी सुरू केले आहे? तर दीनबंधू हे उत्पत्र सत्यशोधक समाजाचे आहे. प्रश्न क्रमांक 458, शारदा सदन कोणी सुरू केले? तर शारदा सदन पंडित रमाबाई यांनी सुरू केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 459,
कमवा व शिका ही योजना कोणी सुरू केली? तर कमवा व शिका ही योजना कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सुरू केलेली आहे. प्रश्न क्रमांक 460, भारतरत्न हा पुरस्कार मिळवणारे पहिले मराठी समाजसुधारक कोण? तर भारतरत्न हा पुरस्कार मिळवणारे पहिले मराठी समाजसुधारक महर्षी धोंडो केशव कर्वे. फेरिया एमपी प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 461, सत्यशोधक समाजाचे ब्रीदवाक्य काय आहे? तर सत्यशोधक समाजाचे ब्रीदवाक्य सर्वसाक्षी जगतपती त्याला नकोच मध्यस्थी. प्रश्न क्रमांक 462, मूकनायक हे उत्पत्र कोणी सुरू केले? तर मूकनायक हे उत्पत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 463, बहिष्कृत भारत हे उत्पत्र कोणी सुरू केले? तर बहिष्कृत भारत हे उत्पत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 464, केसरी हे उत्पत्र कोणी सुरू केले? तर केसरी हे उत्पत्र लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 465, मराठा हे इंग्रजी उत्पत्र कोणी सुरू केले आहे? तर मराठा हे इंग्रजी उत्पत्र लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 466, सुधारक हे साप्ताहिक कोणी सुरू केले? तर सुधारक हे साप्ताहिक गोपाळ गणेश आगरकर यांनी सुरू केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 467, प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? तर प्रार्थना समाजाची स्थापना आत्माराम पांडुरंग यांनी केलेली आहे. पुढील प्रश्न 468, आर्य समाजाची स्थापना कोणी केली आहे? तर आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेली आहे. मित्रांनो, बाकीचे व्हिडिओ त्याचे पाहून घ्या, भूगोलचे पण व्हिडिओ पाहून घ्या. पूर्ण तुमचा अभ्यासक्रम कव्हर केलेला त्यामध्ये हेच प्रश्न पोलीस भरतीला रिपीट झालेले आहेत. 100 वेळा तुम्हाला मी सांगितलेले आहेत. हे तुम्ही जर प्रश्न केले तर तुमचा एकही प्रश्न चुकणार नाही GK मधला, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 469, रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? तर रामकृष्ण मिशनची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी केलेली आहे. प्रश्न क्रमांक 470, सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटीची स्थापना कोणी केली? तर सर्वंट ऑफ इंडियाची सोसायटीची स्थापना गोपाळकृष्ण गोखले यांनी केलेली आहे. प्रश्न क्रमांक 471, डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली? तर डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना विठ्ठल रामजी शिंदे यांनी केलेली आहे. प्रश्न क्रमांक 472, SNDT महिला विद्यापीठ कोणी स्थापन केले? तर SNDT महिला विद्यापीठ महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्थापन केले. आणि ते कोणत्या देशाकडून प्रेरणा घेऊन स्थापन केले? कमेंट करायचे मित्रांनो. IMP प्रश्न आहे तो पण. प्रश्न क्रमांक 473, रयत शिक्षण संस्था कोणी स्थापन केली? तर रयत शिक्षण संस्था कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेली आहे. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 475, महाराष्ट्राचे मार्टिन लुथर म्हणून कोणास म्हणतात? तर महाराष्ट्राचे मार्टिन लुथर महात्मा ज्योतिराव फुले यांना म्हणतात. प्रश्न क्रमांक 476, कामगार चळवळीचे जनक कोण मानले जातात? तर कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे यांना मानले जाते. प्रश्न क्रमांक 477, आनंदवन प्रकल्प कोणी सुरू केला? तर आनंदवन प्रकल्प हा बाबा आमटे यांनी सुरू केलेला आहे. प्रश्न क्रमांक 478, एक गाव एक पाणवठा चळवळ कोणी सुरू केली? तर एक गाव एक पाणवठा चळवळ डॉक्टर बाबा आढाव यांनी सुरू केलेली आहे. प्रश्न क्रमांक 479, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलेली आहे. प्रश्न क्रमांक 480, गुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहिला? तर गुलामगिरी हा ग्रंथ महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 481, ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिला? तर ग्रामगीता हा ग्रंथ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 482, प्रकाश आमटे यांनी चालवलेला लोकविराधी प्रकल्प हेमलकसा कोणत्या जिल्ह्यात आहे? फेरी MP प्रश्न. तर हेमलकसा हा प्रकल्प गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 483, 1958 मध्ये कोणाच्या जन्मशतानिमित्त भारतरत्न पुरस्कार देण्यात आला? तर 1958 मध्ये महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या जन्मशतानिमित्त भारतरत्न पुरस्कार देण्यात आला. प्रश्न क्रमांक 484, भारुड हा काव्यप्रकार कोणामुळे ओळखला जातो? तर भारुड हा काव्यप्रकार संत एकनाथ यांच्यामुळे ओळखला जातो. एकनाथाची भारुड हे लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 485, थोर समाजसेवक बाबा आमटे यांचे पूर्ण नाव काय आहे? तर थोर समाजसेवक बाबा आमटे यांचे पूर्ण नाव मुरलीधर देवीदास आमटे असे आहे. प्रश्न क्रमांक 486, मराठीतील पहिले उत्पत्र कोणी काढले? तर मराठीतील पहिले उत्पत्र बाळशास्त्री जांभेकर यांनी काढले आहे. त्या वृत्तपत्राचे नाव आहे दर्पण. प्रश्न क्रमांक 487, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे 14 तोळ्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी सुरू केला? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे 14 तोळ्याचा सत्याग्रह 1927 मध्ये सुरू केला. प्रश्न क्रमांक 488, महाराष्ट्रात राष्ट्रसंत म्हणून कोणास ओळखले जाते? तर महाराष्ट्रात राष्ट्रसंत म्हणून संत तुकडोजी महाराज यांना ओळखले जाते. आणि मित्रांनो, संत तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत ही पदवी कोणी दिलेली आहे? कमेंट करायची आहे. प्रश्न क्रमांक 489, महात्मा फुले यांनी 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या शहरात केली? तर महात्मा फुले यांनी 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना पुणे जिल्ह्यामध्ये केलेली आहे. पुढील प्रश्न पाहूया.
तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. प्रश्न क्रमांक 491, महात्मा फुले यांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिलेला नाही? तर सुधारक हे गोपाळ गणेश आगरकरांचं आहे. बाकीचं महात्मा फुलेंनी तृतीयरत्न वगैरे लिहिलेले आहेत. प्रश्न क्रमांक 492, कोणास बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना केली? तर कोणी बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना करण्याचे श्रेय जाते? तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना केलेल्याचं श्रेय त्यांना जाते. प्रश्न क्रमांक 493, मूकनायक हे पाक्षिक कोणी सुरू केले? तर मूकनायक हे पाक्षिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले आहे. प्रश्न क्रमांक 494, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणते साप्ताहिक सुरू केले होते? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत हे साप्ताहिक सुरू केले होते. बहिष्कृत भारत हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी साप्ताहिक सुरू केले होते. बहिष्कृत भारत हे काय आहे असं सुद्धा विचारलं जातं, तर ते काय आहे? साप्ताहिक आहे. प्रश्न क्रमांक 495, पुण्याजवळ हिंगणे येथे अनाथ बालिकाश्रम कोणी सुरू केले आहे? तर पुण्याजवळ हिंगणे येथे अनाथ बालिकाश्रम महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केलेलं आहे. IMP प्रश्न आहे मित्रांनो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महर्षी धोंडो केशव कर्वे, महात्मा ज्योतिराव फुले हे जे महत्त्वाचे समाजसुधारक आहेत यांच्यावरती 100% एकतरी प्रश्न पडतो. हे समाजसुधारक तोंडपाठ ठेवलेच पाहिजे. यांची कार्य, यांची जन्मगाव वगैरे सर्व लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 496, यशवंतराव चव्हाण यांचे समाधीस्थळ कोठे आहे? तर यशवंतराव चव्हाण यांचे समाधीस्थळ कराड, जिल्हा सातारा या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 497, ज्ञानदेवांनी तरुण वयात पुण्याजवळ कोठे जिवंत समाधी घेतली? तर ज्ञानदेवांनी तरुण वयात पुण्याजवळ आळंदी या ठिकाणी जिवंत समाधी घेतली. प्रश्न क्रमांक 498, संत तुकारामांनी आपल्या वाटणीची कर्जखते कोणत्या नदीमध्ये बुडवली? तर संत तुकारामांनी आपल्या वाटणीची कर्जखते ही इंद्रायणी नदीमध्ये बुडवली. प्रश्न क्रमांक 499, समर्थ रामदासांनी बोलापासनेसाठी ठिकठिकाणी कोणती मंदिरे उभारली? तर मारुतीची मंदिरे, हनुमंताची मंदिरे समर्थ रामदासांनी ठिकठिकाणी मंदिरे उभारली होती. बलोपासनेसाठी. प्रश्न क्रमांक 500, शेवटचा प्रश्न, भावार्थ दीपिका हा मराठीतील महान ग्रंथ कोणी लिहिला? तर भावार्थ दीपिका हा मराठीतील महान ग्रंथ संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेला आहे. तर मित्रांनो, हे होते आपल्या व्हिडिओतील 500 प्रश्न, म्हणजे टोटल 100 प्रश्न घेतले होते. मागील व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. येणाऱ्या भरतीला 100% तुम्हाला याचा फायदा होणार ही मी हमी देतो. आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ कुठल्या विषयावरती अजून पाहिजे असेल तर तुम्हाला, आणि हा व्हिडिओ इतर विद्यार्थ्यांना शेअर करा. पुन्हा लवकरच भेटू इतर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.